नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। आज देखील आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट पाहत होतो की मंत्री आदित्य तटकरे त्यांचं ट्विटरचं जे अधिकृत पेज आहे तर यावरती नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा कधी करतील। अगदी लाडक्या बहिणी देखील वारंवार वाट पाहत आहेत की नोव्हेंबर महिन्याचा लाभ आहे तो आम्हाला कधी मिळतोय। पण आज दिवसभरामध्ये मंत्री आदित्य तटकरे यांचं ट्विटरचं पेज आहे तर यांच्यावरती पोस्ट तर आल्या, पण इतर पोस्ट असतील किंवा इतर कार्यक्रमांची माहिती असेल तर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे। पण लक्षात घ्या, GR तर प्रसिद्ध झालेला आहे, पण हप्ते वितरणाच्या घोषणेला विलंब का होतोय तर याचं कारण अजून स्पष्ट होत नाहीये। तर मागील आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधिमंडळ अधिवेशन चालू असल्यामुळे जे मंडळ आहे, मंत्रिमंडळ आहे ते बिझी होतं, तर हे कारण देता येऊ शकतं। पण लक्षात घ्या, मागील काही महिन्यांमध्ये GR ज्यावेळी प्रसिद्ध होतो लगेचच 2 ते 3 दिवसांमध्ये मंत्री आदित्य तटकरे घोषणा करतात, पण यावेळी तसं झालेलं नाहीये। अगदी मोठा विलंब मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहे। साधारणतः आता आठवडा व्हायला येत आहे तरी देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंत्री आदित्य तटकरे अजून घोषणा करत नाहीयेत। कारण का, याच्या पाठीमागे लक्षात घ्या अनेक जणांची कमिटी असते, तर याचा निर्णय ज्यावेळी वित्त विभागामार्फत घेतला जातो, ज्यावेळी वित्त विभागाची परमिशन मिळते त्याच्यानंतरच हप्ते वितरणाची घोषणा मंत्री आदित्य तटकरे करत असतात आणि त्याच्यानंतर लाभ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना मिळत असतो। तर लक्षात घ्या, या सर्व प्रोसेस असतात, तर ज्यावेळी ही प्रोसेस पूर्ण होत असते त्याच्यानंतरच ही जी घोषणा आहे ती होत असते। कदाचित यावेळी या संपूर्ण प्रोसेसला विलंब होत असल्यामुळे हा जो लाभ आहे तो लाडक्या बहिणींना उशिरा मिळणार आहे। तर 2 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता तर फारच कमी आहे। अनेक ठिकाणी सोशल मीडियावरती सांगितलं जात आहे की लाडक्या बहिणींना 2 हप्ते मिळावेत, मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु केवळ एकाच महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना मिळणार आहे। आणि आपण सकाळपासून देखील सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंत्री आदित्य तटकरे हप्ते वितरणाची घोषणा कोणत्याही वेळी करतील, कोणीच निश्चित असा वेळ सांगू शकणार नाहीये। केवळ सगळ्यांना एकच प्रतीक्षा आहे। आम्ही देखील वारंवार ट्विटरचं पेज चेक करत आहोत की आता घोषणा करतील, नंतर घोषणा करतील, पण मात्र आज घोषणा झाली नाही। परंतु लक्षात घ्या, ही घोषणा कधीही होऊ शकते, याचं निश्चित असं वेळ नाही आहे। त्यामुळे या संदर्भात आपण प्रॉपर माहिती घेतच आहोत। घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांची KYC बाकी आहे, पती आहेत नाही आहेत, वडील आहेत नाही आहेत, त्यांनी वेळीच KYC करून 31 तारखेच्या आतमध्ये तुमची जी आवश्यक कागदपत्रे आहेत जवळच्या अंगणवाडी सेविकांकडे 31 डिसेंबरच्या आत जमा करायची आहेत। तर अशा प्रकारे अजून तरी हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे। आम्ही देखील प्रतीक्षेत आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना लवकरात लवकर त्यांची खुशखबर म्हणजेच नोव्हेंबर हप्ता मिळावा हीच आम्ही इच्छा व्यक्त करतो। या संदर्भात माहिती मिळताच लगेचच आपल्या चॅनलवरती अपडेट दिली जाईल। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।